टंकलेखन परीक्षेच्या प्रवेशपत्रावर आता विद्यार्थ्यांचे दिसणार 2 छायाचित्र। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या टंकलेखन म्हणजेच टायपिंगच्या परीक्षेत यापुढे आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर 2 छायाचित्रे असणार आहेत। येत्या सोमवारपासून संपूर्ण राज्यात टंकलेखन परीक्षेला सुरुवात होत आहे। 2 ते 3 महिन्यापूर्वी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्याचा फोटो अपलोड केला जात होता। तो विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर स्वाक्षरीसह असतो, परंतु परीक्षा केंद्रावर जेव्हा हा विद्यार्थी परीक्षा देण्यास जातो तेव्हा ओळखपत्रावरील फोटो व प्रवेशित विद्यार्थी ओळखायला कस लागत होता। त्यामुळे परीक्षेस डमी विद्यार्थी बसण्याची शक्यता ही दाट होत होती। दिवसेंदिवस संगणक टंकलेखनाच्या परीक्षा CCTVच्या निगराणीखाली घेण्यात येत असून जो टंकलेखनाची परीक्षा देत आहे त्याच विद्यार्थ्याचा फोटो असल्यास परीक्षेत पारदर्शकता राहील म्हणून संस्थाचालकांनी ओळखपत्रावर परीक्षेला प्रवेशित विद्यार्थ्याचा फोटो लावून त्यावरती स्वाक्षरी व संस्थेचा शिक्का देण्याचे आदेश परीक्षा परिषदेने दिलेले आहेत।